हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छानच असाल। तर सकाळची वेळ आहे आणि सोमवारचा हा व्लॉग आहे। तर दुसरा श्रावणी सोमवार होता आणि सकाळी सकाळी मी इथे तुम्हाला फ्लॉवर्स दाखवतीये। आणि इकडे जे भिंतीमध्ये एक झाड आले ना, तर त्याला बघा किती फ्लॉवर्स आलेत। खत नाही, पाणी नाही, तरी इतके फ्लॉवर्स आलेत। मी काही सदाफुलीची झाडं कुंडीमध्ये लावलेत ना, त्याला सुद्धा इतके फ्लॉवर्स नाही आले जितके ह्याला आलेत। तर म्हणूनच ना मी ते तोडत सुद्धा नाहीये, कारण मला ते इच्छाच होत नाहीये तोडायची। इतकी छान फुलं आली आहेत, म्हटलं राहू देत, म्हणून मी ते तसंच ठेवले। आणि आता मी मंदिरला चाललीये। मंदिरला म्हणजे तेच मागच्या वेळेस मी जिथे गेले होते ना, पिंपळाच्या झाडाखाली महादेवाचं दर्शन घेण्यासाठी, तिथेच यावेळेस पण जाणार आहे। मोठं जे मंदिर आहे तिकडे मला जायचं होतं। मी मागच्या सोमवारी तसं ठरवलेलं, पण ते पॉसिबल नाही झालं, कारण तिकडे एका साहेबांचं विजिट वगैरे होतं। तर त्यामुळे ना तिकडे नाही गेलो। आणि सगळ्याच मागच्या वेळेस ना सगळेजण तिकडे गेले होते, त्यामुळे इथे गर्दी कमी होती आणि आम्हाला छान पूजा वगैरे करता आली होती। पण यावेळेस असं झालं, तिकडे बंद असल्यामुळे सगळे इकडेच आले होते आणि इकडे खूप जास्त गर्दी झाली होती यावेळेस। तर निवांत असं काही करता नाही आलं। निवांत म्हणजे दुसरे पण वेट करत असतात, तर त्यामुळे पटपट पूजा आम्ही उरकली। घरामध्ये आपण निवांत पूजा करूच शकतो, पण बाहेर आपल्याला थोडंसं गडबड करावीच लागते। आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही जरी गेलात तरी गडबड ही असणारच आहे तिथं मंदिरामध्ये, कारण की आणि ते सकाळच्या वेळेतच जाऊन आलेलं बरं पण पडतं। तर म्हणून नंतर सगळं खायचं प्यायचं आणि मग जायचं, त्याला काय मला बरोबर वाटत नाही। त्याच्यामुळे ना गडबड असली तरी आम्ही सकाळीच जाऊन येतो। सगळं दर्शन वगैरे करून झालं, मग मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिथून पुढचं जे काय आहे ते मी तुम्हाला कॅमेरासमोर येऊनच सांगते आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला आता भेटते। तर हाच एक असा मला अँगल व्यवस्थित मिळालाय, खालीच मोबाईल ठेवून मला बोलावं लागणार आहे तुमच्याशी, कारण की असा कुठे पकडण्यासाठी वगैरे माझ्याकडे अँगलच नाहीये। त्यामुळे तर काल होता सोमवार, पूजा करून आले। पूजा करून आल्यानंतर समोरच माझ्या मैत्रिणीचं घर आहे, मी तिच्याकडे गेले होते। येता येता जस्ट चहा घेते मी तिच्या घरी आणि मग घरी आमच्या येते, कारण माझं घर पुढं आहे, ते मंदिराजवळ तिचं घर पडतं। तर म्हणून मी तिच्या घरी जाऊन चहा वगैरे घेतला आणि मी अक्षरशः फक्त चहा घेण्यासाठी गेलेले 2:15 वाजता मी घरी आले। मला आतमध्ये माझ्या मनात कुठेतरी चालू होतं की मला म्हणजे व्लॉग टाकायचा आहे आणि हे सगळं गोष्टी, पण समोरचा माणूस आपल्याशी बोलतंय इतकं छान आणि आपण सगळं सोडून निघून यायचं, ह्या गोष्टी मला अजूनही जमत नाही आहेत। म्हणजे किती पण माझी धावपळ होऊ दे, घरी येऊन मी कितीही म्हणजे असं गडबड करून सगळं केलं ना, तरी पण मी तेवढं ते हे करते, पण समोरच्या माणसाला मला हर्ट करायला जमत नाही। तर हा एक माझा प्रॉब्लेम आहे, म्हणजे नाही म्हणता येत नाही असं, म्हणजे की बसण्यासाठी चला मला जायचंय असं वगैरे करून मला टाळता नाही येत म्हणजे माणसांना। म्हणून काय झालं की जो व्लॉग होता तो फक्त पूजा आणि हे इथंपर्यंतच तुम्हाला मी दाखवलाय आणि त्याच्यानंतर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटते। तर असं सगळं आहे। तर तुमच्यासोबत जर असं होत असेल ना, तर तुम्ही पण मला सांगू शकताय कमेंट करून की असं नाही म्हणायचं, म्हणजे समोरच्याला न हर्ट करता आपण नाही कसं म्हणू शकतो। म्हणजे त्याच्यावरती भरपूर व्हिडिओज आहेत, पाहिलेले सुद्धा आहेत, पण ते प्रॅक्टिकली अप्लाय करता येत नाहीत असं होतं। तर हेच सांगायचं होतं मला तुमच्याशी, म्हणून मी कॅमेरासमोर येऊन बोलले। आणि चला आता व्लॉग कंटिन्यू करा, बाय। तर हे माझं मनी प्लांट आहे। मी आधी ज्या घरी राहत होते ना, तिथल्या लॉबीमधून एक मी कटिंग आणले होते आणि ते इतके छान मध्ये तरी ग्रो झालेले आणि आता त्याची थोडीशी ग्रोथ कमी झाल्यासारखं मला वाटायला लागले। तर पाणी वगैरे तर मी टाइम टू टाइम चेंज करते। तर दुसरं तर काय त्याला करू शकत नाही, पाण्यामध्येच ठेवतो आपण। तर बघू काय होते त्याला, नाहीतर मग मातीमध्ये लावावं असं वाटते मला, पण ते इनडोअर मला आतमध्ये ठेवायचे, तर मातीमध्ये नको म्हणून मी पाण्यामध्ये ठेवले। हां, एक गोष्ट म्हणजे अजून एक मी ऑब्झर्व केली अशी मनी प्लांटच्या बाबतीत, काचेचं जे असतं ना, म्हणजे आता एक बॉटल वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जितकं फास्ट ग्रो करतं ना ते मनी प्लांट, तितकं हे असं मातीच्या पॉटमध्ये वगैरे ना ग्रो नाही करत। कारण अजून एक मी किचनमध्ये ठेवली आहे बघा छोटी बॉटल, आणि त्याच्यामध्ये जे लावलंय ना मनी प्लांट, तर त्याची मुळं इतकी पटपट वाढतात। आणि हे जे मातीमध्ये एक पॉट आहे तो असा मस्त छान कलरफुल वगैरे आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये लावत असते ॲक्च्युली। पण ते ह्याच्यामध्ये ना ह्याची मुळं वगैरे अशी जरा काळपट पडतात, व्हाईट अशी राहत नाहीत, आणि त्या काचेच्या बॉटलमधली ना खूप
ग्रोथ होते मुळांची वगैरे. तर काय माहिती तसं काहीतरी करून बघावं असं वाटतंय. मग मी आता चेंज करेन बहुतेक, जे म्हणजे हे आहे ना तो पॉट जो आहे तो चेंज करून मी एका काचेच्या बॉटलमध्ये लावावं ते मनी प्लांट असा विचार करते. आणि हे तर माझं लकी बांबू आहे तसंच आहे, ह्याची काही ग्रोथ पण होईना आणि ते खराब पण होत नाही आहे. खराब तर नकोच व्हायला ऑब्व्हियसली, मला त्याची ग्रोथच पाहिजे. पण ते पण आता पाण्यामध्ये काय माहिती त्याला काय झाले, ते असं पहिल्यासारखं छान नाही राहिलेलं. तरी पण आहे, म्हणजे त्याचं लुक वगैरे असं छान दिसतोय, पण तरी त्याला काहीतरी झाले हे मात्र नक्की. तर चला म्हटलं आता ह्याचं पहिल्यांदा पाणी वगैरे चेंज करून घेऊया. सो तेच मी इथे करत होते. आणि हे जे आहे ना लकी बांबू, त्याचं असं असतं, म्हणजे मी ते त्याचा अभ्यास केला थोडासा, तर त्याची मुळं ज्या वेळेला व्हाईट असतात ना त्यावेळेला ती ओके असतात, आणि जेव्हा रेड होत असतात तेव्हा ती ग्रोथ होत असते, म्हणजे चांगलं आहे. रेड चॉकलेटी अशी होत असतात ना मुळं, तर ते चांगलं असतं. पण काळपट वगैरे पडतायत किंवा मग पानं वगैरे पिवळी पडत असतील त्याची, तर समजून जायचं की त्याचं काहीतरी बिघडले. तर सध्या तरी ह्याची मुळं जी आहेत ना ती आहेत व्यवस्थित, म्हणजे अशी चॉकलेटीच आहेत, म्हणजे ओके आहेत. आणि ते पानं वगैरे तेव्हा पिवळी पडली होती जेव्हा आम्ही गावी गेलो होतो, त्यानंतर परत काय अशी पिवळी वगैरे पानं पडली नाहीत, तर हिरवीच आहेत. फक्त त्याची ग्रोथ थांबली आहे. थोडंसं ग्रोथ खूप झपाट्याने व्हायची त्याची, पण ती आता तेवढी नाही होते. तेवढाच एक प्रॉब्लेम झाला. आणि हे आता बघू मी शिफ्ट करणार आहे एका काचेच्या बॉटलमध्ये मनी प्लांट, म्हणजे ते पण वाढेल पटपट. तर माझ्या समोर ना आंध्र प्रदेशच्या एक ताई राहतात, तर त्यांची आणि माझी सुरुवातीला जास्त ओळख नव्हती आणि आम्ही जास्त बोलायचो पण नाही. त्यांचं बोलणं वगैरे मला एकतर समजत नाही, तेलुगू, आणि त्यात हिंदी पण त्यांचं थोडंसं वेगळंच आहे. मग त्याच्यामुळे मला ना मी जास्त असं बोलायचे वगैरे नाही. पण आता ओळख झाली आहे आमची, आणि इतक्या छान आहेत, त्यांचा स्वभाव छान आहे, आणि त्यांचं बोलण्याला मला इतकं हसू येतं ना, कारण त्यांचं हिंदी थोडंसं तोडकं मोडकं असं बोलतात, आणि वेगळी एक ट्युनिंग, ते नाही का चेन्नई एक्सप्रेसमध्ये दीपिका कशी बोलते तसंच त्या बोलतात. मला खूप हसायला येतं. मग त्याच्यानंतर आमची ओळख चांगली झाली, आणि त्यांनी मला ना आज ॲक्च्युली मी सांगायचं मला काहीतरी वेगळं होतं आणि मी दुसरंच सांगत बसले, तर त्यांनी मला आज रसम म्हणून असतं ना ते आपण ह्याच्यासोबत खातात इडली वगैरे त्याच्यासोबत, तर ते दिलं होतं. तर म्हणून मी इकडे भात लावला, भात आणि ते खाता येईल म्हणून. आणि सकाळी लाडूसाठी मी हे बनवलं होतं, छोले आणि पुरी बनवलेली, तर टिफिनला तिला तेच दिलं होतं मी. आणि इकडे मसाल्याचा डबा वगैरे सगळं धुवून ठेवलेलं तेच भरून घेत होते. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला आता कुकर वगैरे लावलेला दिसत असेल, पण मी जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर आता व्हॉइस ओव्हर म्हणजे अपलोड करण्याच्या अगोदर केलाय. सो म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की रसम इतकं टेस्टी झालं होतं ते, आणि त्याची रेसिपी मी त्यांना विचारून घेणार आहे आणि एकदा ट्राय सुद्धा करणार आहे घरी. पण त्याच्यासाठी चिंच लागणार बहुतेक, कारण त्याच्यामध्ये आंबटपणा पण होता, तर ते माझ्याकडे चिंच आता अवेलेबल नाहीये. आय डोंट नो मला कधी करायला जमेल, पण जेव्हा जमेल ना त्यावेळेला मी करेल, त्यावेळेला मी तुम्हाला नक्की दाखवेन, शेअर करेन तुमच्याशी ती रेसिपी. तर हा जो चटणीचा डबा आहे तो पण व्यवस्थित पॅक करून ठेवावा लागतो, नाहीतर ते चटणी वगैरे खराब होते. म्हणून इथे सगळं मी मसाल्याचे डबे भरून घेतले. आणि आता पोहे, मैदा ह्या सगळ्या गोष्टी पण संपत आल्या होत्या, तर त्यासुद्धा मी फिल करून घेते आता. तर हा व्हिडिओ एडिट करताना असं वाटलं थोडंसं फिल्टर देऊन बघूया म्हणून मी दिला, तर थोडासा डार्क झालाय असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतंय का तसं पाहताना? तर ते मला सांगा कमेंट करून. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू. सो टेक केअर अँड बाय बाय.